जेवण केल्यानंतर आडवं पडण्याची सवय असेल तर ही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नीट समजून घ्या. आपण खाल्लेलं अन्न हे पचवण्यासाठी जठराकडचा रक्तपुरवठा वाढवला जातो. साहजिकच मेंदूकडचा रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे मग आपल्याला सुस्ती आल्यासारखं वाटतं आणि आपण आडवं पडतो. पण जर का असं जेवण झाल्या झाल्या तुम्ही आडवं पडत असाल तर काय होणार आहे पहा. आपण खाल्लेलं अन्न हे सुरुवातीला जातं अन्न नलिका इसोफेगस, जे की पाईप सारखं स्ट्रक्चर आहे, तिथून जातं ते स्टमक जठरामध्ये, जिथे की पाचक पित्त, HCl, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स हे अन्नामध्ये मिक्स होतात आणि अन्न घुसळण्याची प्रक्रिया होत असते. आणि हे अन्न असं घुसळलं जात असताना जर का तुम्ही आडवं पडलात तर काय होणार आहे, हे असं पित्त मिश्रित अर्धवट पचलेलं जे अन्न आहे ते वरच्या दिशेने अन्न नलिकेकडे फेकलं जातं. त्यामुळे तुम्हाला जेवण केलं की आंबट गुळण्या आल्यासारखं, आंबट करपट ढेकरा, ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटीचा त्रास जाणवतो. शिवाय हे असं ऍसिड जे आहे पोटातलं ते जर का अन्ननलिका स्टमकला जर का वारंवार लागत असेल त्याच्या आतल्या त्वचेला, तर ह्या ऍसिडमुळे आतून तिथे जखमा होतात. त्यालाच इसोफेजियल अल्सर, गॅस्ट्रिक अल्सर असं म्हटलेलं आहे. अन्न पचन तर नीट होतच नाही, परिणामतः शरीरामध्ये पोषक घटकांची कमतरता होते, पोटही नीट साफ होत नाही, कारण पचनाची प्रक्रियाच तुम्ही पूर्ण होऊ देत नाहीत. त्यामुळे जेवण केल्यानंतर किमान 2 तास तरी आडवं पडू नये. असेच अजून सविस्तर माहितीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून लगेच भेट द्या.